प्रॉब्लेम तुम्ही वाचला काय? तर प्रॉब्लेम वाचल्यानंतर कळतं ड्युरिंग एक्सपेरिमेंट ऑफ आयडियल गॅस एक रिलेशन दिले व्ही पी रेस टू टू कॉन्स्टंट. मी पीव्ही कॉन्स्टंट नाहीये, रिलेशन दिले व्ही पी स्क्वेअर कॉन्स्टंट आणि विचारलंय काय as what will be temperature of the gas when volume 2v. बरोबर, म्हणजे पहिलं प्रेशर व्हॉल्यूम व्ही आहे ते व्ही टू टू व्ही झालं. पहिलं प्रेशर नाही टेम्परेचर आहे, पहिलं टेम्परेचर टी आहे, T2 फाइंड करायचं आहे. बरोबर, हा डेटा म्हणजे टी आणि व्ही मध्ये रिलेशन फाइंड करायचं आहे बघा. मग टी आणि व्ही मध्ये रिलेशन काय असतं? टी इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू व्ही. हे बरोबर आहे, बट कधी पीव्ही इज इक्वल टू व्हॉट? एनआरटी साठी हे रिलेशन पी डायरेक्टली प्रोपोर्शनल टी म्हणजे व्हॉल्यूम डबल झालं, टेम्परेचर काय झालं? डबल झालं. बट ह्यामध्ये ऍडिशनल लॉ आहे व्हीपी स्क्वेअर वॉट कॉन्स्टंट. आता ह्याच्यावरून लक्ष द्या, युझिंग दिस लॉ आपल्याला बी आणि टी मध्ये रिलेशन पाहिजे. मग युझिंग दिस पी किती येणार? एज एन आर टी बाय व्ही. ते पुट करा, इट इज एन आर टी बाय व्ही. व्ही पी किती? एन आर टी बाय व्ही. फक्त आपल्याला पाहिजे आहे एन कॉन्स्टंट आर कॉन्स्टंट, त्यामुळे व्ही इंटू टी स्क्वेअर बाय व्ही स्क्वेअर इज कॉन्स्टंट. इज इट राईट? बाकी कॉन्स्टंट साईडला घेतलं. आता व्ही ला व्ही गेट, मग टी स्क्वेअर इज डिवाइड बाय व्हॉट? म्हणजे टी इज डिरेक्टली प्रोपोर्शनल टू व्हॉट? टी स्क्वेअर डिरेक्टली प्रोपोर्शनल टू व्ही. म्हणजे टी इज डिरेक्टली प्रोपोर्शनल टू व्ही रेस टू हाफ. म्हणजे ऑप्शन काय? स्क्वेअर रूट मध्ये यायला पाहिजे. रूट 2 टाइम्स इन्क्रीज होणार, म्हणजे ऑप्शन काय? सी. कळलं? गो फॉर 63. तो फार चांगला प्रॉब्लेम आहे. हा, मग इथं मी कॅल्क्युलेशन लिहितो. T2 बाय T1 इज डायरेक्ट ना V2 बाय V1 रेस टू हाफ. V2 किती दिलंय? 2V बाय V रेस टू व्हॉट? हाफ. म्हणजे इट रूट 2 आणि त्यामुळे T2 आलं रूट 2 टाइम्स टी. नथिंग बट ऑप्शन. त्यानंतर 63 प्रॉब्लेम चेक करा.